मारतो तसा मार आणि त्याच्यामध्ये कोण नाही सगळ्यांना लालवी बॉल पुढे लालवी बॉल पुढे जाऊन जास्त घाबरायचं ना पुढे मारायचं आणि बॉल सारखं पकडा नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोदी स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि ना आज 31 आहे. आज आपण आता रिसॉर्टला जाऊन आलो. तुम्ही रिसॉर्टचा ब्लॉग बघितला असेल. आता आपण चाललो आहे आज आपल्याला म्हणजे आता मी चाललो आहे जेवण आणायला बाहेरून. तर आहे ना आमचं आधीच ठरलेलं आहे की आम्ही मी तर फॅमिलीसोबतच करणार आहे. बाहेरून आणणार चिकन वगैरे आणणार आहे. तर आहे ना आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आपल्याला जायचं आणायला. आणि नंतर आहे ना मी तर लवकरच जेवतो 9-9:30ला जेवेन. नंतर आहे ना लहान मुलांच्या आपल्याकडे ना क्रिकेटच्या असं मॅचेस वगैरे आहेत ते तुम्हाला मी दाखवेन. आता पटपट जाऊ आपण जेवण आणायला. आणि आता खूप भूक लागली दिवसभराची. आणि चला आता निघूया डायरेक्ट तिकडेच. आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो मॅच वगैरे असेल. आम्ही पण नाईटला खेळणार आहेत क्रिकेट वगैरे आणि धमाल वगैरे असणार आहे पोरांची. तर चला हा ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत का. तर भेटूया, चला बाय बाय. चला मित्रांनो आपण तर घेऊन आलो आहे सगळं पार्सल वगैरे. डायरेक्ट दाखवताना आलं. तिथे दिवेश आहे. दिवेशला तुम्ही बघितला असेल आपल्या रिसॉर्टवाल्या ब्लॉगमध्ये. ओंकारला बघितलं असेल. सुखरूप करत आलो. सुखरूप आता कसं 30 आहे त्यामुळे कशी झाली जीप आहे ना वळली आहे. जीप लबलं आहे. आणि दिवेशने ना गाडीमध्ये उलटी गेली कारण का ते ना ह्याचं ब्लिचिंगचं पाणी असतं ना त्यामुळे ते उलटी झाली. आणि कसं त्याला हां आणि त्याला कसं सवय नाही ना प्रवासाची त्यामुळे तो आपण शार्क आहे ना त्यामुळे आता जाऊया डायरेक्ट घरी हे करूया. आणि बघा इथे समोर आहे ना आता हे बघा इथे ना लहान मुलांच्या मॅच आता हॅलोजन वगैरे लावू. हे दरवर्षी असतात तर यावर्षी पण असणार. तर ते पोरांची प्रॅक्टिस चालू आहे. 10 वाजेपर्यंत सगळी मोठी पोरं येतील आणि इकडे थोडं आता मॅच चालू होतील. स्पीकर वगैरे लावू बघू लावला तर. थोडं ओलं पण आहे पाणी आलं तर. आणि इथे आपण इथे आपण आता मॅच खेळू. तयारी झाली का. झाली आहे ना. जेवून बिवून या सगळ्यांनी. आता आपली लहान मुलांची मॅच चालू झालेली आहे. लहान मुलगा बघा नीरव आणि इकडे लहान मुलगा आहे राज. आणि ही बाकी मोठी पोरं फिल्डिंगला उभे आहेत. आता चालू कर. गोलंदाजी मार्कवर राज. काय हे काय की कसं आहे. आणि लेगी अंपायर कुणाल कांबळे. लेगी अंपायर तो नो वगैरे बघायला. गोलंदाजी एवढी तीव्र आहे की फलंदाज सुद्धा त्याला टप्पा कुठे शोधू शकत नाहीये. हा समोर 6 आहे. आणि इकडे 2 वायरी गेल्या आहेत. ते वायरीच्या जर वरून गेला की आऊट आहे आणि जर वरती गॅलरीला लागला की आऊट आहे. खाली नॉर्मली दरवाजा बिरवाजा लागला की डायरेक्ट 6च आहे. दोन रनचा शॉट आहे. आमचं छोटंसं मैदान आहे आमच्या कदमवाडीमधलं. दुसराही बॉल वाईडच्या स्वरूपात. आणि इकडे रनआउट झालाय. सुजल बुते. आयुषने 1 बॉल 2 विकेट काढलेत. हा असाच पहिलाच गोलंदाज असेल. एक वाईटला हिट विकेट तो त्याचा विकेट नाही म्हणता येणार. आणि आता नॉन स्ट्राईकला आलेला आहे
आतांश गडशी आणि स्ट्राईकला आहे नीरव. अंपायर मुले 6 वाचला ना, ते 6च होता. 6 3 ओव्हर 37 विन आहे. आणि इकडे स्ट्राईकला आहे राज चौगुले आणि गोलंदाजीला आहे त्याचाच भाऊ, छोटा भाऊ आयुष चौगुले. 2 बॉल 4 रन. बाउंड्री. तू मारतो तसा मार. आणि त्याच्यामध्ये कोण नाही, सगळ्यांना लालवी बॉलची पुढे लालवी बॉल पुढे जाऊन जास्त घाबरायचं ना, पुढे मारायचं आणि बॉल सरला पकडा. पहिली मॅच आहे ना, नीरव आहे ना विन झालाय. नीरव कॉंग्रॅच्युलेशन. नीरवची एकदम घातक फलंदाजी बघून आहे ना सगळे ना सगळे प्रेक्षकांना एकदम मोह आवरला नाही. आता फायनल आहे डायरेक्ट. नाही अजूनही काय यांच्यामध्ये सर्वांना हॅपी न्यू इयर. अजून आपल्याकडे मॅचेस लवकर चालू करा सामना. जो निर्णय ते घेतील तो एकदम फायनल निर्णय असणार आहे. आताचा एकच असणार आहे.
भाऊ सोनी 3 धावा. ओनर आहे अरे ओनर आहे तो. अभिनंदन. आजचा फायनल सामना काय सांगा. रडू नको सांग तू. रोहित शर्मा तुझ्या टीम बद्दल 2 शब्द बोलले पाहिजे आणि सर्व लहान मुलं आहेत कारण का 2 शब्द सांगितले गेले तर मी तर कायच नाही केलं सगळं सिद्धाला बोलला नाही. अरे माझं नाही हे छोट्या मुलाने भरपूर काही केलंय. ठीक आहे कर्णधार बोलू शकत. आपले जे त्याच्या टीममध्ये सिद्धेश कांबळे मी काहीच नाही केलं. मी तर फक्त इंद्र होणार होतो. बोलतोयस की नाही तू. त्यांनी खूप सपोर्ट केला आणि हे जे माझे प्लेयर आहेत माझ्या टीमचे ते खूप चांगले केले. शेवटपर्यंत चांगले केले. आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही फायनल जिंकू पण फायनल जिंकून दाखवली आम्हाला आम्ही. बरोबर की नाही. इकडे खूप यावर्षी पुढच्या